तर मला या गोष्टीचा खेद वाटतं की तुम्ही मला या दृष्टीनं बघता की मी मुसलमानांचा नेता आहे, मी खासदार होतो, आमदार होतो, मी सगळ्यांचा आमदार होतो आणि सगळ्यांचा खासदार होता, एका विशिष्ट जातीचा लोकप्रतिनिधी नाही होता. पण जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता मला फक्त मुस्लिम या नात्याने जेव्हा विचारता ना की तुम्ही काहीतरी बोला उसमें, तर मला हे सांगायचे आहे, आज आपण ठीक आहे नाव बदलायचा एक मुद्दा होता, मी त्याला विरोध केला होता. हे याच्यासाठी विरोध नाही केला होता की मी काय हे औरंगजेब किंवा मुघलांचा फॉलोअर्स आहे. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे आज सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या मुसलमानांच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणताही मुसलमान या देशाचा मुघलांची आपली संबंध जोडत नाही, मी पण जोडत नाही, काही देणं घेणं नाही आहे. राजा होते, लढले, त्यांचे काय इश्यूज होते ते 400 वर्षापूर्वीचे होते. अचानक दुर्दैव मला हे प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की तुम्हाला काय मिळत आहे याच्यातून. तुम्हाला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळालेली आहे, मागे तुमच्याही सोबत राहणारे काही लोक हे सगळं करत असतील कारण तुम्हाला बॅड लाईटमध्ये दाखवण्यासाठी, तर हे करण्याची आवश्यकता नाही आहे कारण तुमच्याकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आलेली आहे. आता एक कब्र उखडून टाकू, हे जे भाषा आणि तुम्ही 3-4 लोकांचं हे केलेलं आहे, मला वाटतं की माझ्या नंतर ते पण येणार आहे. नहीं वो नहीं रहेंगे, आप बताइए, आप खुल के बताइए. मैं तो चाह रहा था कि मेरे बाजू ही बिठा लेना था, एक मर्तबा हो जाती थी बातचीत, जो भी होना था करके उसमें सबको समझ में आ जाता था उसमें. ठीक आहे ना बाबा, सगळ्यांचा धर्म आहे, मी तुमच्या धर्माचा आदर करतो आणि अपेक्षा हे करतो की तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माचाही आदर करा. फक्त हिंदू 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 करून किती काय तुम्ही साध्य करणार आहे. आणि प्रसन्ना, ज्या प्रकारची भाषा आज महाराष्ट्रामध्ये वापरण्यात येत आहे, स्टेजवर तर सोडा, विधानसभा सारखी ठिकाणी, लोकसभा सारख्या ठिकाणी, जेव्हा आम्हाला भारतीय जनता पार्टीचं, मी होतं त्या लोकसभेमध्ये, जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या एका खासदारांनी मुसलमानांना ए कटुए, ए आतंकी अशा प्रकारची भाषसभामध्ये आज वापरण्यात येत आहे. विधानसभामध्ये दररोज आपल्याला कशी भाषा, मैं मस्जिद में घुस के मारूंगा. म्हणजे या राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर, काही नियम आहे का नाही आहे की कोणीही स्टेजवर उभे राहून, हेच अकबरुद्दीन अवैसी साहेबांनी जेव्हा बोलले होते तर त्यांना जेलमध्ये किती महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं याच स्टेटमेंटमुळे. मग दुसऱ्यांसाठी कायदा काही वेगळा आहे का? आणि फिल्म बनवायचीच होती तर दिलवाले दुल्हनिया सारखी बनवा ना रे बाबा, 3 इडियट सारखी बनवा की आम्ही पण जाऊ बघू तिथे, ती 3 आवर्स एंटरटेनमेंट. पण हे एक प्रश्न विचारतो की तुम्ही फिल्म तयार केली आणि कशी क्रूरता होती हे दाखवली. मी फिल्म बघितलं नाही, पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा मुद्दे होते, शेतकऱ्यांचे असू द्या, जे महिलांना आपण आश्वासन दिले होते 2100 रुपये देणार आहे, जे आजच्या घडीला नोकऱ्याच्या संदर्भात, विधानसभा याच्यासाठी आहे. मग सगळं आमदार मंत्री कुठे गेले तर फिल्म बघायला गेले. मग हे फिल्म तुमच्या पॉलिटिकल ॲडव्हान्टेज तुम्हाला देतं तर तुम्ही त्या फिल्म बघायला सगळ्यांना घेऊन चाललं तर मी एक प्रश्न विचारू का? लोकांना वाईट वाटेल. 2023ला बीबीसीने एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, इंडिया द मोदी इफेक्ट. बीबीसीने ते डॉक्युमेंटरी तयार केली होती की गुजरातमध्ये काय काय घडलं होतं आणि UK गव्हर्नमेंटचे काही डॉक्युमेंटच्या आधारावर की एथनिक क्लिन्सिंग कशा प्रकारे करण्यात आली होती. ते फिल्म आपण बोलतो ना की नाही फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, ते कशाला बॅन केली तुम्ही देशामध्ये? का मला बघण्याचा ते अधिकार तुम्ही दिला नाही? आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन